ओंकारेश्वर इथं दर्शनासाठी गेलेल्या वृद्ध भाविकाचा लक्झरी बस खाली दुर्दैवी मृत्यू. अजनी खुर्द इथं शोककळा. गावातील गुलाबराव पवार यांच्यावर अंत्यसंस्कार. श्रद्धा, भक्ती आणि देवदर्शनाच्या ओढीनं मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर उज्जैन इथं गेलेल्या बार्शी टाकळी तालुक्यातील अजनी खुर्द गावातील वृद्ध भाविकाचा अत्यंत दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे खुर्द गावासह संपूर्ण बार्शी टाकळी तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. खुर्द येथील गुलाबराव काळू पवार वय वर्ष 85 हे कुटुंबियांसह ओंकारेश्वर उज्जैन इथं दर्शनासाठी गेले होते. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शनानंतर ते पार्किंग परिसराच्या मागील बाजूस एका ठिकाणी बसले होते. त्याचवेळी एका लक्झरी बसनं त्यांना धडक देत चाकाखाली चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृतांच्या नातेवाईकांनी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केलाय. देवदर्शनासाठी गेलेल्या वृद्ध भाविकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुलाबराव पवार यांच्या पश्चात 2 मुली, 4 मुली, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे पुत्र नागोराव पवार व शंकर पवार यांच्यासह संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा आघात झालाय. दरम्यान त्यांचा पार्थिव देह गावात आणल्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी ज्ञानेश्वर नागोराव पवार, परमेश्वर पवार, शंकर गुलाबराव पवार, पायल शंकर पवार तसेच जणुना येथील शंकर पवार यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली. या दुर्दैवी घटनेमुळे अजनी खुर्द गावात शोकमय वातावरण निर्माण झालं असून गावातील अनेक आपापली कामं बाजूला ठेवून पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. आज 13 जून रोजी त्यांच्या धार्मिक विधींचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. देवदर्शनासाठी निघालेला प्रवास कायमचा ठरेल याची कुणालाही कल्पना नव्हती. मात्र नियतीच्या या क्रूर खेळीनं एका ज्येष्ठ भाविकाचा जीव घेतल्यानं संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करतोय. प्रदीप गावंडे, अकोला, जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.